पाचोरा येथील काकणबर्डी परिसर आणि अंतुर्ली रोडवरील शेतात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात 3 नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपींना पाचोरा पोलिसांनी अटक देखील केली आहे। पीडित मुलगी ही 17 वर्षाची असून ती शिक्षण घेत आहे। मे 2025 पासून ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत संशयित आरोपी पवन व प्रथमेश दोघेही राहणार पाचोरा यांनी संगनमत करून पीडितेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली। ही धमकी देऊन त्यांनी पीडितेवर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला। तसेच तिसरा संशयित आरोपी विकी याने पीडितेचा वेळोवेळी पाठलाग करून तिचा विनयभंग केला व तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला। पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवीत संशयित आरोपी विरुद्ध कारवाई केली आहे। पवन व प्रथमेश या दोघांना अटक करण्यात आली असून तिसऱ्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांचे मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। या घटनेमुळे पाचोरा शहरात खळबळ उडाली असून महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।